मराठी माणसाला हद्दपार केलं गेलं आणि मुंबई अदानी सारख्या मोठ्या उद्योजकांना देण्याचा हा कट आहे। ते असंही म्हणतात की भविष्यात मुंबई एअरपोर्ट विमानतळ जे आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ ते देखील अदानीला दिलं जाईल। कार्गो जे आहे ते पालघर वाधवनच्या एअरपोर्टला शिफ्ट केलं जाईल आणि सगळं कमर्शियल फ्लाइट्स हे नवी मुंबईला म्हणजे मुंबई आणि मुंबईसह मुंबईचे जे प्रमुख इन्स्टॉलेशन्स आहेत ते देखील अदानीच्या ताब्यात असतील असं ते म्हणतात। हा खरं म्हणजे मुंबई एअरपोर्ट बंद करून ती जागा अदानींना देण्याचं जे काही भाष्य कोणीतरी करतंय हा एक मोठा विनोद आहे। मुंबईचं एअरपोर्ट ज्याच्या लाखो फ्लाईट आणि लाखो लोक ये-जा करतायत, आपण हा एअरपोर्ट कमी पडतोय म्हणून नव्या मुंबईचं एअरपोर्ट केलेलं आहे। हे असं कसं होणार आहे? हे फक्त टीका करायची आणि लोकांचं दिशाभूल करायची, लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचं आणि सत्ताधारी महायुतीला बदनाम करण्याचं हे कारस्थान आहे। शिंदे साहेब, तुम्ही आता इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल बोलताय, पण त्यासोबतच राजकारणाचं पण एक स्ट्रक्चर असतं, सोसायटीचं पण एक स्ट्रक्चर असतं। जसं मग अशी भारती म्हणाल्या, राजकारणाचंही एक स्ट्रक्चर असतं आणि समाजाचंही एक स्ट्रक्चर असतं। जसं मग अशी भारती म्हणाल्या की या निवडणुकांमध्ये काहीही होताना दिसतंय। अजित पवारांची राष्ट्रवादी गुंडांना तिकीटं देतेय, मयूर शिंदे भाजपत जातोय। तिकडे बदलापूरमध्ये विचार केला तर अक्षय शिंदेच्या प्रकरणामध्ये जो आरोपी होता तुषार आपटे त्याला भाजपचं स्वीकृत नगरसेवक केलं गेलंय। महायुतीचे आपण घटक आहात, हे सगळं घडताना तुम्ही कसं पाहता याकडे? जिथे आता अंबरनाथ बदलापूरचा विषय आपण घेतला तर तिकडे भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे लढतो आहे, स्वतंत्रपणे त्यांचे प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतात। पण शिवसेनेमध्ये मी ठरवलेलं आहे आणि आमची भूमिका स्पष्ट आहे, समाजाला घातक असलेले लोक पक्षामध्ये न घेणं, त्यांना तिकीट न देणं। पण हाच विचार तुम्ही तुमच्या मित्रांना का नाही दिला? त्यांना थांबवलं का नाही? त्याच्याशी चर्चा का नाही केली? तर मित्रांना जेव्हा अशा गोष्टी होतात तेव्हा शेवटी काही गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या अपरोक्ष होतात, काही गोष्टी स्थानिक पातळीवर होतात, पण त्यानंतर मुख्यमंत्री दुरुस्तही करतात। एकतर नगरविकास विभाग महापौर पदाचं जे आरक्षण आहे त्याची सोडत काढत असतं। अजूनही महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काढलेली नाहीये। निकाल 16 तारखेला लागेल, त्याच्यानंतर कळेल की कोणत्या प्रवर्गाचा महापौर होणार। मुंबईमध्ये उत्तर भारतीय महापौर होणार, मराठी महापौर होणार, हिंदू महापौर होणार। का वेळ लागला या सगळ्या याला? आणि ते आरक्षण तर वेळेवर निघेल, परंतु मी तुम्हाला सांगतो नियमानुसार ज्या काही गोष्टी आहेत त्या होतीलच। पण मुंबईमध्ये जी आम्ही ही कामं केलेली आहेत, या कामाची पोचपावती लाडक्या बहिणी आहेत, याबरोबर मुंबईकर आहेत, कामाची पोचपावती देणार। मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार आणि तोही मराठीच होणार। शिंदेसाहेब, तुम्ही आत्ता म्हटलात की महायुतीचा महापौर होणार, मराठी महापौर होणार, मात्र भाजपनं जी जाहिरात सध्या सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं आहे की महापालिकेवर भगवा आणि भगव्यासाठी कमळच, अशा पद्धतीची त्यांची जाहिरात जोरदार सध्या। अरे बाबा, जाहिरात वेगवेगळी पण आहे आणि एकत्रही आहे। आमच्याही जाहिराती बघा, धनुष्यबाण आहे तिथे आणि धनुष्यबाण आणि कमळ पण आहे काही जाहिरातामध्ये। प्रश्न असा येतो शिंदे साहेब, अनेक वर्षापासून आपल्याला शिवसेना